तर आष्टा येथील वाढीव मतदान आकडेवारीवर अखेर पडदा पडलेला आहे। मतदान आकडेवारीमध्ये तफावत नसल्याचं स्पष्ट झालंय। ऑनलाईन माहिती भरताना नजरचुकीने आकडेवारीमध्ये बदल झाला। वाढीव मतदानावर प्रशासनाने हा खुलासा दिलाय। मात्र इतका वाद निर्माण झाल्यानंतर प्रशासनाकडून हा खुलासा समोर आलाय। आज आष्टा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी मतदानाची एकूण आकडेवारी संदर्भात जो संभ्रम निर्माण झाला होता, ही नक्की आकडेवारी किती मतदानाची, तो संभ्रम दूर झालेला आहे। जे उमेदवार होते त्यांच्याकडे असलेली मतदानाची आकडेवारी आणि प्रशासनाने कालच कळवलेली आकडेवारी हे तंतोतंत जुळत असल्यामुळे आज रोजी जो तणाव निर्माण झाला होता तो निवळलेला आहे आणि आकडेवारी संदर्भात कोणताही आता मतभेद नाही किंवा कोणतीही शंका नाही। प्रत्येक ईव्हीएम स्ट्रॉंग गार्डवर 2 लेयर सिक्युरिटी दिलेली आहे। त्यामध्ये पहिली लेयर आहे ती SRPF गार्डची आहे आणि दुसरी लेयर आमची सांगली पोलीस गार्डची आहे। त्यामुळे आणि प्रत्येक जे ईव्हीएम ठेवलेले स्ट्रॉंग रूम आहेत ते पूर्ण CCTVने कव्हर केलेले आहेत। त्यामुळे लोकांनी कोणत्याही प्रकारे कोणताही संभ्रम निर्माण करून घेऊ नये किंवा कोणतीही शंका मनात ठेवू नये। त्या अपर तहसीलदारांनी जी आता आकडेवारी दिलेली आहे ती आम्हाला मतदान झालेल्या संध्याकाळी जी आकडेवारी मिळाली त्याला टॅली होते। म्हणून आता हे आम्ही आंदोलन आमच्या सगळ्या म्हणजे आमच्या फक्त राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचेच कार्यकर्ते नाही आहेत, इथं अपक्षांना फार चिंता आहे। अपक्ष देखील आलेले आहेत आणि ज्यांना वाटतंय की 100% आपलाच विजय ह्या हेराफेरीत होणार आहे त्यातले कोण आलेले नाही। तिथे मतदानच्या टक्केवारीमध्येच घोटाळा आढळला आहे आणि त्याच्यामुळे तिथे सुरक्षा व्यवस्था नव्हती, स्ट्रॉंग रूमच्या बाहेर काहीच नव्हतं। त्यामुळे आक्षेप घेऊन कार्यकर्ते आक्रमित झालेत आणि कार्यकर्ते भडकणार ना। शेवटी सगळी मेहनत पाण्यात जाणार दिसते आणि ह्या चोरी, ह्या सरकारी यंत्रणेचा वापर करायचा आणि त्याच्यातनं हे घोटाळे करायचे, हे काय बरोबर नाही। एकूण खरं म्हणजे आष्टा शहरातलं मतदान 30,574 आहे आणि पोर्टलवर त्या सकाळी लोकांनी बघितलं आणि त्याचीच प्रिंट ही आहे। त्यामध्ये 33,328 मतदार हे आष्ट्यात आहेत म्हणजे आणि झालेले मतदान हे 24,913 असं त्यांनी दाखवलंय। 24,913 पण खरं मतदान 22,864 झाले म्हणजे जवळपास 2,900 मतदान यामध्ये वाढीव केले। हे सरळ यामध्ये दिसतंय। काही लोक पराभूत मानसिकतेमध्ये असतात, त्यांना धाकधूक असतं, निवडणूक जिंकू का नाही जिंकू। धाकधुकीच्या अवस्थेपोटी निराशा झाली असल्यास किंवा त्यांचं मानसिक असं प्रेशर असल्यास की बाबा आमची निवडणूक गौर होईल का, आमची निवडणूक गेली आहे। काही लोकांना मग त्याचं राजकारण करायचं असतं, निवडणूक हरण्यापूर्वीच पराभव त्या ठिकाणी दिसतो। अशा वेळी अशा भूमिका लोक घेत असतात। अधिक माहिती घेऊया, आपले सांगलीचे प्रतिनिधी दीपक चव्हाण आपल्या सोबत जोडलेत। दीपक, नक्कीच आष्ट्यामध्ये कालच नगरपालिका निवडणुकीसाठी मतदान झालं आणि या मतदानाचे आज मतमोजणी होती। मात्र नागपूर खंडपीठाच्या या निर्णयामुळे 21 डिसेंबरला ही मतमोजणी होणार आहे। त्यामुळं या मतदान यंत्र होती, ईव्हीएम मशीन्स होती, हे इस्लामपूर रोडवरील स्वर्गीय विलासराव शिंदे सभागृह या ठिकाणी ते ठेवण्यात आले आहेत। रात्री उशिरा ईव्हीएम्स त्या ठिकाणी ठेवण्यात आले आणि त्याचवेळी पत्रकार असतील किंवा जे पोलिंग एजंट होते त्यांना सुद्धा मतदान प्रक्रियेच्या अधिकाऱ्यांनी योग्य ती आकडेवारी दिली होती। रात्रीची आकडेवारी ही अत्यंत योग्यच होती। मात्र मध्यरात्री जो कर्मचारी मतदान यंत्रणेचा होता, ज्याच्याकडे ही मतदान आकडेवारी अपडेट करण्याची जबाबदारी होती, अशा कर्मचाऱ्यांकडून थोडीशी चूकभूल झाली आणि आकडेवारीमध्ये थोडेसे बदल झाले आणि यामुळे साधारण 2,000च्या आसपास मतदान वाढल्याचं या आकडेवारीवरून पाहायला मिळालं। विशेष म्हणजे या आकडेवारीची ही प्रत ही व्हायरल झाल्यानंतर आष्टा शहरामध्ये एकच दंगा सुरू झाला आणि गोंधळ माजायला सुरुवात झाली आणि सकाळपासूनच आष्टा शहरातील सर्व राजकीय प्रतिनिधी, उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी, अपक्ष उमेदवार हे सुद्धा चांगले संतप्त झाले आणि सर्वांनीच
ज्या ठिकाणी स्ट्रॉंग रूम आहेत, इव्हीएम्स मशीन ठेवले आहेत, त्या इव्हीएम्स मशीनच्या ठिकाणी जाऊन जोरदार आंदोलन सुरू केलं. यामध्ये महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष होते. विशेष म्हणजे राष्ट्रवादी, शरद पवार गट आणि आष्टा शहर विकास आघाडी यांच्या माध्यमातून विशाल शिंदे हे या ठिकाणी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत. तर महाविकास आघाडीकडून प्रवीण माने हे महायुतीकडून या ठिकाणी उमेदवार आहेत. दोन्ही बाजूचे समर्थक या ठिकाणी दाखल झाले, कारण शिवसेना शिंदे गट सुद्धा या प्रकारामुळे गोंधळून गेला आणि तोही या ठिकाणी दाखल झाला. दुपारपर्यंत हा सगळा गोंधळ सुरू होता. दुपारनंतर पुन्हा गर्दी वाढल्यामुळे पोलिसांनाही अधिक कुमक मागवायला लागली. सर्वांचा एकच रोख होता, सर्वांची एकच मागणी होती की हे वाढीव मतदान नेमकं आलं कुठून. रात्री तुम्ही आकडेवारी एक दिलेले आणि आता सकाळी एक आकडेवारी बाहेर व्हायरल होते, तर नेमका काय प्रकार आहे हे समजायला मार्ग नव्हता. त्यामुळे मोठा मॉब हा स्ट्रॉंग रूमच्या आजूबाजूला थांबून होता. पोलिसांची अधिक कुमक मागून या सर्व मॉबला शांत करण्यात आलं. कालांतरानं थोड्या वेळानं या भागाचे आमदार जयंत पाटील हे सुद्धा त्या ठिकाणी दाखल झाले. त्यांनी सुद्धा अधिकाऱ्यांशी चर्चा केली. अधिकाऱ्यांकडून संपूर्ण माहिती त्यांनी या संदर्भातली घेतली. तर फिडिंग करताना, आकडेवारी अपडेट करताना त्यामध्ये थोडीशी मिस्टेक झाल्याचं अधिकाऱ्यांना सुद्धा निदर्शनास आणून दिलं. ठीक आहे, धन्यवाद दीपक दिलेल्या माहितीबद्दल.